नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत। रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत टकला विषयीच्या गुजगोष्टी। आपण बघत होतो तो हार्मोन DHT, नाव सुद्धा ऐकायला भीती वाटतं असा हा हार्मोन। आणि हा DHT हार्मोन काय नेमका करतो तर लक्षात असू द्या, आपल्या टाळूवर दोन प्रकारचे केस असतात। एकाला टर्मिनल हेअर म्हणतात, दुसऱ्याला वेलस हेअर म्हणतात। फरक काय? टर्मिनल हेअर म्हणजे छान मोठा सुदृढ वाढलेला केस, आणि वेलस हेअर म्हणजे अगदी बारीक कोवळा छोटासा केस ज्याच्यात रंग सुद्धा धड पकडलेला नसतो, तर भुरकट बारीक लवेसारखा केस जो टाळूवरती असतो। होतं हे की हळूहळू कालांतराने आपण जसे मोठे होत जातो तसतसे ह्या वेलस हेअर पुष्कळ सारे टर्मिनल हेअर मध्ये परिवर्तित होतात, आणि मग ते झपाट्यानं वाढत वाढत टाळू छान गच्च भरलेली असते केसांनी। पण DHTच्या प्रभावामुळे या वेलस हेअरचं टर्मिनल हेअर मध्ये होणारं परिवर्तन थांबवून टाकलं जातं। परिणाम असा होतो की केस ज्या वेळेला तुमच्या शरीरात DHTचं प्रमाण वाढतं तेव्हा टाळूचा तेलकटपणा वाढत जातो, आणि रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे केसांची मुळं निकृष्ट दर्जाची होतात। त्याच वेळेला हे केस बारीक व्हायला लागतात, झुरत झुरत बारीक होतात। ही केसांची जाडी कमी व्हायला लागते, आणि मग एक दिवस हा विरळ बारीक झालेला केस पटकन गळून पडतो। अपेक्षा ही असते की या फॉलिकल मधनं आता दुसरा केस बाहेर येईल, पण असं होत नाही। तिथे एक छोटासा वेलस हेअर असतो बाजूला, तोही वाढत नाही, आणि गळलेल्या केसाच्या ठिकाणून नवीन केसही येत नाही। परिणाम स्वरूप मस्त टुळटुळ टक्कल डोक्यावरती पडायला लागतं, आणि त्याला कुठलाही इलाज समोर राहत नाही। हळूहळू बारीक होता होता हे केस गळायला लागतात आणि टक्कल पडायला लागतं, पण हे केवळ एक प्रकारचं कारण झालं। म्हणजे परत लक्षात असू द्या की DHTच्या प्रभावामुळे केस गळतात, मान्य आहे, हा एक प्रकार झाला। ॲलोपेशिया हा एक प्रकार झाला, पण केवळ हार्मोन एवढं एकच कारण नाहीये केस गळायला। हे टक्कल पडण्याचं कारण आणखीन आहेत, आणखीन अनेक कारण आहेत। काही कारणांविषयी आपल्याला प्रामुख्याने बोलायचं आहे, आणि त्यातला एक अतिशय महत्वाचा ॲलोपेशिया म्हणजे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया। अँड्रोजेनिक ॲलोपेशिया, त्याच्यानंतर एरियाटा प्रकारचा ॲलोपेशिया, आणि त्याहून महत्वाचा म्हणजे ट्रॅक्शन ॲलोपेशिया। लक्षात असू द्या, ट्रॅक्शन ॲलोपेशियाचा अर्थ काय, तर ज्या व्यक्तीला टाईट पोनीटेल बांधायची सवय असते त्या लोकांमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा ॲलोपेशिया एकदम प्रामुख्याने दिसून येतो। म्हणजे काय घडत असेल, लक्षात घ्या की पूर्ण केस मागच्या बाजूने विंचरून टाईट पोनीटेल बांधायची ज्या लोकांना सवय असते त्यांची हेअरलाईन आपोआप मागे मागे सरकत जाते, आणि ही सरकत 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 जशी मागे जाते तसं टक्कल वाढायला लागतं, कपाळाचा आकार वाढायला लागतो, आणि आतले केसही विरळ व्हायला लागतात। या प्रकाराला म्हटलं जातं ट्रॅक्शन ॲलोपेशिया। आणि म्हणून नेहमी लक्षात असू द्या, शाळेत जाणाऱ्या लहान मुली असतील तर त्यांची वेणी घालत असताना सगळ्यात पहिल्यांदा छान मधून भांग पाडा, आणि मधून भांग पाडल्यानंतरच वेणी घाला। अन्यथा पूर्ण केस मागे विंचरून जर तुम्ही टाईट वेणी घालण्याचा प्रयत्न केलात तर हळूहळू मुलीचं कपाळ मोठं होत जाईल, आणि ट्रॅक्शन ॲलोपेशियामुळे ती मोठी होता होता समोरून टकली दिसायला लागेल। ट्रॅक्शन ॲलोपेशिया टाळायचा सगळ्यात सुंदर मार्ग म्हणजे भांग बदलणे। तुम्ही केस जर सरळ मागे विंचरत असाल आणि टाईट बांधत असाल तर पहिली गोष्ट केस टाईट बांधणं कमी करा। दुसरी महत्वाची गोष्ट, केसांना वेगवेगळ्या पद्धतीने भांग द्या, कधी डावीकडनं, कधी उजवीकडनं, कधी मधनं भांग पाडा, आणि बॅक कोम्बिंग करून किंवा हेअरलाईन पासनं मागे कोम्बिंग करून केस आवळून बांधणं पूर्णपणे टाळा। असं जर तुम्ही करू शकलात तर केस गळण्याचं प्रमाण कमी होऊन टक्कल पडण्याचं प्रमाण निश्चित कमी होऊ शकतं। या झाल्या काही प्रकारच्या समस्या, पण केस गळण्याचे आणि केस गळून टक्कल पडण्याचे आणखीनही प्रकार आहेत,
आज आपण बोलत होतो ते अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया, एरियाटा टाईपचा ॲलोपेशिया आणि ट्रॅक्शन ॲलोपेशियावरती. या आठवड्यात आपण